शिरसगाव कसबा पोलिसांनी अवैध गौण खनिज तस्करी विरोधात मोठी आणि धडक कारवाई करत ओव्हरलोड मुरुम वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या 2 हायस्पीड टिप्परवर कारवाई करून तब्बल 60,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई 14 जुलै रोजी दुपारी 3:30च्या सुमारास पाळा रोड परिसरात करण्यात आली। या धाडसी कारवाईत 2 टिप्पर आणि त्यामधील ओव्हरलोड मुरुम जप्त करण्यात आला। पहिल्या टिप्परसह सुमारे 25,12,000 तर दुसऱ्या टिप्परसह 35,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अशा प्रकारे एकूण 60,36,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। प्राथमिक तपासात मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर मुरुम चोरी करून तो महाराष्ट्राच्या हद्दीत आणला जात असल्याचे समोर आले आहे। टिप्परमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुरुम भरून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याबरोबरच पर्यावरणाचेही गंभीर नुकसान होत असल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणले। या प्रकरणी श्रीराम भुसुम आणि पवन वहाने यांना ताब्यात घेण्यात आले असून गोलूराम लंगोटे हा आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे। तिघांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध गौण खनिज वाहतुकीवर मोठा आघात झाला असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आदिल खान, RCN न्यूज, शिरसगाव कसबा।